नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. मंडळी, आज ना हे सिद्धच झालं की स्वानंदी ही मंदाकिनीची सावत्र मुलगी आहे आणि सुष्मिता रोहन तिचे सख्खे मुलं आहेत. पण हे कसं सिद्ध झालं ना ते तर कळणारच आहे पुढे. पण चिंगीची अवस्था अजिबात बघवत नव्हती मंडळी. चिंगीने एवढी खराब अवस्था करून घेतली होती ना स्वतःची. स्वानंदी तिला सावरत होती तरीही ती स्वतःला सावरू शकत नव्हती. एवढं तिला त्रास होत होतं आणि याचं सगळ्याचं कारण ना हे अंशुमनच आहे. किती निर्लज्ज मुलगा आहे हा, कळतच नाही आहे. आणि एखादा माणूस इतका वाईट असू शकतो ना हे खरंच त्या अंशुमनकडे बघून कळतं. एक मुलगी झाली, दोन मुलगी झाली, आता तिसऱ्या मुलीलाही त्याने फसवायला घेतला आहे. आणि ती दुसरी तिसरी कोण नाही, सुष्मिताच आहे. याचा त्रास तर स्वानंदीला खूप होतो आहे. पण स्वानंदीच्या आईला आणि सुष्मिताला हे काहीही कळत नाही. त्यांना फक्त पैसाच दिसतो आहे. खरं तर सुष्मिता स्वानंदीच्या मम्मीसारखीच आहे. तिला फक्त पैसा आणि सगळ्या गोष्टी हव्या असतात. म्हणून तिने अंशुमनशी लग्न केलेलं असतं. आणि हे सगळं कसं घडलं, काय घडलं, सुष्मिताचं आणि अंशुमनचं लग्न कसं झालं ना हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं आहे. आणि अंशुमनने सुष्मिताला कसं कन्व्हिन्स केलं ना हे पण दाखवलं आहे. आणि पुढे समर आल्यानंतर जो ड्रामा होणार आहे ना मंडळी, ते बघायला एवढं मजा येणार आहे ना. पहिले तर समरने अर्पितालाच धडा शिकवला आहे, त्यानंतर अंशुमनची बारी तर आहेच. हे सगळं बघायला तर मजा येणारच आहे. इकडे ना मंडळी, सुष्मिता तेच स्वानंदीला ऐकवत असते की तू ना सेल्फिश आहे, तुला माझं लग्न झालेलं आवडलं नाही आहे आणि माझं चांगलं झालेलंही आवडलं नाही आहे. किती मूर्ख आहे ना मंडळी ही सुष्मिता, तिला काही कळतच नाही आहे. स्वानंदी तिच्या चांगल्याचा विचार करते आहे, तिला माहिती आहे हा अंशुमन कसा आहे, तरी या सुष्मिताला अक्कल नाही आहे. सुष्मितावरून तिलाच ऐकवत असते. आता स्वानंदीला काय हे सहन होत नाही. स्वानंदी सणसणीत तिच्या कानाखाली देते. आता ना कानाखाली दिल्यानंतर ना सुष्मिता रागामध्ये ना अंशुमनच्या जवळ जाते आणि अंशुमनच्या मागे लपून ती बोलते की आता मारलं ते ठीक आहे, पण यापुढे मला मारू नको, कारण कायदेशीर ना मी पण या घराची सून आहे आणि माझ्या नवऱ्यालाही काही बोलायचं नाही. बघा ना मंडळी, सुष्मिताला एक दिवसही नाही झाला घरामध्ये येऊन आणि आतापासूनच ती नवऱ्याची बाजू घेऊन स्वानंदीशी भांडू लागली आहे, ते पण तिच्या सख्ख्या बहिणीशी. अशा मुलासाठी का ज्या मुलाला कोणाचीच कदर नाही आहे. आता स्वानंदी बोलते पण हा मंडळी, अगं तू कोणाची बाजू घेऊन बोलती आहेस आणि या मुलाच्या प्रेमात पडली आहेस जो स्वतःच्या स्वार्थासाठी ना पूर्ण घरालाही विकू शकतो. हे मात्र खरं बोलली हा मंडळी स्वानंदी, की अंशुमन असाच आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी ना काहीही करू शकतो. मी लास्ट एपिसोडमध्येच म्हणाली होती, जेव्हा अंशुमनने अर्पिताची शपथ घेतली होती ना तेव्हा अर्पिताही म्हणाली होती की हा मला नक्की मारेल. म्हणजे त्यांना पण माहिती आहे की अंशुमन स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो आणि सुष्मितासोबत लग्नही त्याने स्वतःच्या स्वार्थासाठीच केलेलं आहे आणि हे पुढे सुष्मिताला नक्कीच कळणार आहे. आता तिच्या डोळ्यावर ना पैशांची पट्टी आहे मंडळी, प्रेम वगैरे तर काहीच नाही आहे. मंदाकिनी आणि सुष्मिताला फक्त पैसाच दिसतो आहे. मंदाकिनी सारखीच तर आहे सुष्मिता. मंडळी, आता स्वानंदी अंशुमनला खूप ऐकवते आणि म्हणते, अंशुमन अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे आणि किती मुलींचं आयुष्य बर्बाद करणार आहे. चिंगीला तर फसवून झालंच ना तुझं, मग आता सुष्मितालाही फसवतो आहे. आता ना अंशुमन बघा काय बोलतो मंडळी. अंशुमन म्हणतो की मी काय चिंगीला फसवलं वगैरे नाही आहे, उलट तिनेच मला फसवलं आहे. तीच माझ्याशी लग्न करण्यासाठी डेस्परेट आहे. तिची लायकी तरी आहे का माझ्याशी लग्न करायची? मुळात ना मंडळी याचीच लायकी नाही आहे चिंगीशी लग्न करायची. एवढ्या चांगल्या मुलीचं आयुष्य खराब करून आता सुष्मिताशी लग्न केलेलं आहे याने. आता स्वानंदी म्हणते, अरे डेस्परेट असली ना तरीही एक सत्य बदलणार नाही आहे, तिच्या पोटात जे बाळ आहे ना ते तुझं आहे. आता ना मंडळी, अंशुमनने बरोबर प्लॅन केलेला होता बरं का. अंशुमन जेव्हा चिंगीशी बोलायला आलेला होता ना त्यावेळेस अंशुमनने चिंगीला ब्लॅकमेल केलं होतं. तू समरदादाला सांग की मला अंशुमनशी लग्न करायचं नाही आहे, तरच मी तुझ्या बाळाची जबाबदारी घेईन. आणि ना हे सगळं त्याने रेकॉर्ड केलेलं असतं हा मंडळी, आणि ते रेकॉर्डिंग तो स्वानंदीला ऐकवतो. आता चिंगीला पण आश्चर्य होतं की ना याने हे सगळं रेकॉर्ड केलं आहे. आता स्वानंदी चिंगीला विचारते, चिंगी हे सगळं काय आहे? आता चिंगी बरोबर स्पष्टीकरण देते मंडळी. चिंगी म्हणते की हे मला बोलले होते की मी ह्या बाळाची जबाबदारी घेईल, म्हणून मी हे सगळं बोलली होती. मला यांनी जबरदस्ती केली होती हे सगळं बोलण्यासाठी आणि मला माहितीही नव्हतं की यांनी हे सगळं रेकॉर्ड केलं आहे. आणि ना याचा खूप त्रास होत असतो चिंगीला. चिंगीला ते सहनच होत नसतं. चिंगी ना तसंच रडत रडत तिच्या रूममध्ये निघून जाते. आता चिंगी गेल्यानंतर ना स्वानंदीही तिच्यासोबत तिच्या मागे निघून जाते हा मंडळी.
आता स्वानंदी गेल्यानंतर ना मल्लिका लगेच कसं नाटक करते बघा मंडळी. मल्लिका असं दाखवते आहे ना, की तिलाही खूप मोठा धक्का बसला आहे आणि तिलाही हे सगळं गोष्टी मान्य नाही आहेत, पण मजबुरी म्हणून हे सगळं मान्य करावं लागत आहे. असं ना आजींना दाखवण्यासाठी ती नाटक करते आणि अंशुमनला म्हणते, "अंशुमन, काय आहे हे सगळं? हे सगळं करण्याआधी आम्हाला कल्पना तर द्यायची. एवढा सगळा निर्णय घेतला तूने आणि आम्हाला काहीच नाही सांगितलं तू." आता अंशुमन म्हणतो, "मम्मा, सरप्राईज द्यायचं होतं, मग कसं सांगणार तुम्हाला?" आता ना मल्लिका मुद्दाम आजींना म्हणतात, की "आई, आता बघा ना, हे डायरेक्ट लग्न करून आले आहेत आणि राजवाड्यांची रीतच आहे ना, नवीन नवरीचा गृहप्रवेश करायचं. आता सुष्मिताचा पण गृहप्रवेश करावाच लागेल." आजी ना काहीच बोलत नसतात. आजी शांत उभ्या असतात. काय बोलणार? त्यांनाही मोठा धक्का बसलेला आहे ना मंडळी. आता मल्लिका स्वतःहूनच म्हणते, "आता तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणजे तुमचा पण होकार आहे. करायचा ना आता यांचा गृहप्रवेश." मल्लिका ना खूप हुशार आहे हां मंडळी. मुद्दामून ना अर्पिताला म्हणते, "जा आता मोठ्या सुनेकडून नवीन नवरीचा गृहप्रवेश झाला पाहिजे. स्वानंदीला बोलावून आण बरं." हे सगळं ना मल्लिका स्वानंदीला त्रास देण्यासाठी करत असते आणि अंशुमननेही स्वानंदीला धडा शिकवण्यासाठीच सुष्मिताशी लग्न केलेलं आहे मंडळी. हे सगळं तो पुढे रिव्हील करतोच, की मी त्यासाठीच लग्न केलेलं आहे आणि सुष्मितालाही काही प्रेम वगैरे नाही आहे. सुष्मिताने पण पैसा बघूनच लग्न केलेलं आहे. पण या दोघांमुळे ना मंडळी त्या बिचारी चिंगीची एवढी खराब अवस्था झाली आहे ना, खरंच हा सीन बघून ना खूप वाईट वाटतं आहे चिंगीबद्दल. जेव्हा स्वानंदी चिंगीच्या रूममध्ये जाते ना तिला समजावायला, चिंगी रूममध्ये ना सगळीकडे सामान फेकत असते आणि स्वानंदीने तिच्यासाठी सजवलेले जे पोस्टर असतात ना, ते फाडत असते आणि टॉयज पण इकडे-तिकडे फेकत असते. तिला काहीच कळत नसतं ती काय करते आहे. स्वानंदी तिला थांबवते पण, "अगं चिंगी, काय करते आहे? सांभाळ स्वतःला, सावर." चिंगी तेच म्हणत असते, की "मी नोकर आहे म्हणून माझ्याशी लग्न नाही केलं ना, पण माझ्या बाळाचं काय होणार? सगळं संपलं आहे आता, मी काय करू?" आणि स्वतःच्या डोक्यात मारत असते. बिचारीची ही अवस्था बघून ना खरंच खूप वाईट वाटत असतं मंडळी आणि हे सगळं ना अंशुमनमुळेच झालेलं आहे. त्याने ना फक्त प्रत्येक मुलीचं आयुष्य खराब करायचंच ठरवलेलं आहे आणि ते पण ना त्याला मजा वाटते म्हणून आणि हे सुद्धा ते स्वतःच्या तोंडाने बोललेलं आहे. "मला काही फरक पडत नाही कोणाचं आयुष्य किती खराब होतं आहे. मला फक्त चांगलं वाटतं ना म्हणून मी करतो." स्वानंदी पण त्याला ते ऐकवते. ते तर पुढे बघायला मिळणारच आहे. पण स्वानंदी चिंगीला म्हणते पण, की "आपण यातून काहीतरी मार्ग काढू, तू शांत हो." आता ना चिंगी अशी हायपर झालेली असते ना, की तिला स्वतःलाच कळत नाही आहे ती काय करते आहे आणि पूर्ण गळून पडलेली असते. इतक्यात ना एक स्टाफ येतो तिथे आणि तिला म्हणतो, की तुम्हाला खाली बोलवलं आहे." आता स्वानंदी त्यांना म्हणते, की "तुम्ही जा पुढे, मी येते." मंडळी या ना अंशुमनने बरोबर त्याचा पॉइंट साधलेला आहे हा आणि मल्लिका अजून त्यामध्ये तेल ओतून भडका उडवते आहे. स्वानंदीची आई आणि स्वानंदीमध्ये भांडण लावून ना ते मजा बघता आहेत आणि ना मला तर असं वाटतं आहे ना स्वानंदीने आई वगैरे काही न बघता ना सरळ त्या मंदाकिनीच्याच कानाखाली द्यायला हवी होती. तिने ना आज निर्लज्जपणाचा कळस केलेला आहे. बिचाऱ्या स्वानंदीला एवढं सगळं बोललेली आहे ना, तरी स्वानंदी निमूटपणे सगळं ऐकते आहे आणि मंदाकिनीने सगळ्यांना सांगून टाकलं आहे, की स्वानंदी ही तिची सावत्र मुलगी आहे आणि बरोबर मंडळी, कसंही केलं ना तर सावत्र ते सावत्रच असतं. मला वाटलंच होतं लास्ट एपिसोडमध्ये, की ना स्वानंदी ही मंदाकिनीची सावत्र मुलगी असेल आणि ना ते आज सिद्ध पण झालेलं आहे. मंडळी आता ना गृहप्रवेशसाठी ना अंशुमन, सुष्मिता बाहेर उभे असतात. अर्पिता ना ओवाळणीसाठी जात असते. इतक्यात ना मल्लिका मुद्दामून अर्पिताला अडवते आणि म्हणते, "अगं, गृहप्रवेश तर मोठ्या सुनेने करायला हवं ना. कुठे आहे स्वानंदी? मला तर वाटतं ती येणारच नाही आहे." आता मंदाकिनी कशी चिडते बघा. मंदाकिनी म्हणते, "असं कसं नाही येणार? मी बोलवते तिला, लगेच येणार." आता मंदाकिनी ना स्वानंदीला बोलवायलाच जात असते. इतक्यात ना स्वानंदी तिथे येते. स्वानंदीला बघून ना मंदाकिनी म्हणते, "काय आहे तुझं? नवीन नवरी दारात उभी आहे, तुझी बहीण आहे आणि तिला असं ताटकळत ठेवलं आहे तू. बरं दिसतं का हे? मला ना तुझं काही कळतच नाही आहे. तुला त्रास होतो आहे ना? तुझी बहीण तुझी जाव बनवून आली आहे. तुझ्या मनात काय काळं आहे ना मला समजतं आहे." बघा ना मंडळी, ही आई असूनही अशी कशी काय बोलू शकते ना, मला समजतच नाही. सावत्र असली तरी लहानपणापासून ती स्वानंदीला तर ओळखतच असेल ना, तिचा स्वभाव कसा आहे.
तरीही ही अशी वागते आहे. मुळात ना मला हा धमाका बघायला खूप आवडणार आहे, ज्यावेळेस ना स्वानंदीच्या बाबांना, रोहनला हे सगळं कळणार आहे आणि त्यावेळेस ना मंदाकिनीच्या सटकन मुस्काटीत दिलं पाहिजे ना ती स्वानंदीच्या बाबांनी, तेव्हा जरा जीवाला बरं वाटेल. तुम्हाला कसं वाटेल ना ते मला कमेंटमध्ये सांगा हा मंडळी. आता ना ही मंदाकिनीची हद्दच होते हा मंडळी. मंदाकिनी डायरेक्ट स्वानंदीला म्हणते की एवढ्या वर्षाच्या तुझ्या मनातलं जे काळं होतं ना ते तुम्ही आज बाहेर काढलं. तुला ना बघवतच नाही आहे सुष्मिताचं चांगलं होणं. तू सुष्मिता या राजवाड्यांची सून झाली आहे, मोठ्या घरात आली आहे ना, म्हणून तुला त्रास होतो आहे. स्वानंदी काहीच बोलत नसते. स्वानंदी म्हणते, अगं आई तू असं का बोलती आहेस? आता मंदाकिनी म्हणते, बरोबर, तू सावत्र बहीण आहेस ना म्हणून हे सगळं करते आहेस. आता मल्लिकालाही आश्चर्य होतं. मल्लिका म्हणते, काय सावत्र बहीण? आता मंदाकिनी म्हणते, हो सावत्रच बहीण आहे आणि म्हणून ही अशी वागते आहे. आणि मंदाकिनी ना स्वानंदीकडे बघत म्हणते, मी कधी तुमच्या 3 मुलांमध्ये भेदभाव केला आहे का? सगळ्यांना एकसारखंच वागवलं आहे ना? मंडळी हे बोलण्यासारखं काहीच नाही आहे. क्लिअर दिसत होतं की स्वानंदीला ही पहिल्यापासून त्रासच देत आहे आणि स्वानंदीने किती सहन केलं आहे या मंदाकिनीसाठी. पण स्वानंदीने कधीच तिला असं दाखवलं नाही आहे की ती तिची सावत्र आई आहे. तरीही मंदाकिनी तेच बोलत असते, मग तू मुद्दाम केलं आहे, तुला सुख नाही भगवत सुष्मिताचं. आता स्वानंदी म्हणते, आई मला ना या दोघांचं लग्न मान्य नाही आहे. हे ऐकून ना मंदाकिनी लगेच फायदा घेते आणि म्हणते, मला मान्य आहे ना यांचं लग्न आणि अंशुमन माझा मुलगा आहे, तर मला त्यांचं लग्न मान्य आहे आणि मला सुष्मिता सून म्हणूनही मान्य आहे. आता मंदाकिनी ना आजींना म्हणतात की आजी बघा ना, तुम्ही समजावा ना स्वानंदीला. आता असं सुष्मिताला बाहेर उभं ठेवणं बरोबर नाही दिसत, सांगा ना तुम्ही स्वानंदीला. आता ना आजी स्वानंदीला न सांगता ना अर्पिताला सांगतात का, अर्पिता तू ओवाळ आणि तिला आतमध्ये घे. आता अर्पिता तिला ओवाळते आणि तिचा गृहप्रवेश होतो हा मंडळी. पण स्वानंदीला अजिबात हे सगळं आवडलेलं नसतं. आणि कसं आवडणार ना मंडळी. स्वानंदीचं तर खरंच सुष्मिता आणि तिच्या घरच्यांवर प्रेम आहे, पण ह्या मंदाकिनीला काय समजणार. मला तर वाटतं ना या मंदाकिनीला पैशांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. या पैशांसाठी ना तिने सख्ख्या मुलीला ना अशा मुलाच्या हवाले केला आहे ना, तो मुलगा त्या मुलीचं काही करेल ना, काय सांगता येत नाही. आणि असंही नाही आहे ना मंडळी का या मंदाकिनीला काही गोष्टी माहिती नाही आहेत. या अंशुमनने काय काय गोष्टी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी माहिती असूनही तिने स्वतःच्या मुलीचं लग्न त्या अंशुमनशी लावून दिलं आहे. म्हणजे यावरूनच विचार करा ना यांना किती पैशांची हवा आहे. असो, पुढे तर यांचे डोळे उघडणारच आहेत. त्या चिंगीचे आता उघडले ते बरे झालं, नाहीतर ना चिंगी याच्या प्रेमामध्ये अजूनही पागलच झाली असती. मंडळी इकडे ना मल्लिका सुष्मिताचं स्वागत करत असते आणि सुष्मिताला म्हणते, तुला कसं वाटलं हे आमचं घर? आता सुष्मिताला तर तेच हवं होतं. सुष्मिता म्हणते, घर कसलं, पॅलेसच आहे हे. आता ना यांना घोळात घेण्यासाठी ना मल्लिका तिला गिफ्ट देते आणि ना म्हणते, हे ज्वेलरी तुझ्यासाठी. आता अर्पिता लगेच तिला ट्राय करायला नेते आणि मल्लिका ना मंदाकिनीलाही एक ज्वेलरी सेट देते. तो बघून तर मंदाकिनीचे डोळेच फिरतात. मंदाकिनीला असं होतं की ही देव आहे की काय माझ्यासाठी. मंदाकिनी लगेच तिचा हात वगैरे जोडते आणि म्हणते, माझ्यासाठी थँक्यू हा. आणि ना सुष्मितालाच ऐकवत असते की तू यांचा मान ठेवायचं, यांच्याशी नीट वागायचं वगैरे वगैरे. आता मल्लिकाला तर माहितीच आहे भांडण कसं लावून द्यायचं. मल्लिका लगेच म्हणते, मला तर सुष्मिता सून म्हणून आवडलीच आहे, मला अगदी अशीच सून हवी होती. आता मंदाकिनी तर खुश होते, पण स्वानंदीला काही आवडलं नाही हा हे लग्न. आता स्वानंदीचं नाव ऐकून ना मंदाकिनी चिडते आणि मंदाकिनी म्हणते, नाव नका घेऊ तिचं नाव घेतलं ना तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते. मंदाकिनी म्हणते, तिच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे ना, तिने खुश व्हायला पाहिजे, तर ती असं दुःख व्यक्त करते आहे. काय माहिती हे सुष्मिताचं लग्न कधी एक्सेप्ट करेल. आता मल्लिका कसं बोलते बघा हा मंडळी. खरं तर ना आपल्या घरातल्या गोष्टींना कधीच दुसऱ्यांना सांगू नये, नाहीतर ना लोक त्याचा फायदाच घेतात. आता मल्लिका पण त्याच गोष्टीचा फायदा घेते आहे मंडळी. मला काय वाटतं आहे ना मंडळी, सुष्मितालाही मल्लिका आणि अंशुमन स्वानंदीच्या विरोधात उभं करणार आहेत. आणि सुष्मिता तर भोळीच आहे, तिला जे काही बोलतं आहे ना ती त्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि त्यात तिच्यासमोर हे सावत्रपणाच्या गोष्टी झाल्या आहेत ना, तिच्या मनावरही थोडासा परिणाम होणारच आहे आणि ती स्वानंदीसोबत वाईट वागणारच आहे. यासाठीच तर अंशुमनने सुष्मिताशी लग्न केलेलं आहे की स्वानंदीच्या अगेन्स्ट उभं करण्यासाठी. आणि समोर सुष्मिता असेल ना तर स्वानंदीलाही काही बोलता येणार नाही.
आणि यांचे सगळे डाव सक्सेसफुल होतील. बरोबर प्लॅनिंग केलेलं आहे हा मंडळी अंशुमनने. आता मल्लिका ना मंदाकिनीला म्हणते, सावत्र मुलगी आहे ना, आणि मला काय वाटतं ना, रक्ताचं ते रक्ताचं आणि सावत्र ते सावत्रच असतं. बघा ना मंडळी, किती निर्लज्ज आहेत ना हे सगळे. स्वानंदी तिच्या बहिणीचा विचार करते आहे, पण सुष्मिताला तर कळतच नाही, पण तिच्या आईला पण ह्या गोष्टी कळत नाही आहे की स्वानंदी आपलाच विचार करते आहे. त्यांचं पैसा बघूनच डोळे फिरलेले आहेत. आता मल्लिका मंदाकिनीला अजून मस्का मारण्यासाठी ना तिला म्हणते की तुम्ही आता मस्त आमच्या गेस्ट हाऊसमध्ये ना रेस्ट करा. मंडळी इकडे ना स्वानंदी तिच्या रूममध्येच जात असते, तेवढ्यात ना अंशुमन तिच्या समोर येतो आणि मग अंशुमन म्हणतो, बापरे खूप चिडलेल्या आहात का तुम्ही? आता स्वानंदी अजून चिडत म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला फसवून लग्न करण्याची? आता अंशुमन किती निर्लज्जपणे उत्तर देतो बघा हा मंडळी. अंशुमन डायरेक्ट म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्ही माझं लग्न तोडलं ना, त्याच वेळेस मी हे ठरवलं होतं की तुमचा बदला घ्यायचा आणि तुम्हाला तोंडावर पाडायचं. आता स्वानंदी म्हणते, तुला काय भेटतं रे हे सगळं करून, चांगल्या घरातल्या मुलींना फसवून? आता अंशुमन म्हणतो, मला हे सगळं करण्यात ना खूप मजा येते. आता मंडळी स्वानंदी चिडते आणि म्हणते, मजा कसली रे यामध्ये, आणि तुला ना या सगळ्या गोष्टींची नक्की शिक्षा भेटेल. देव सगळं बघतो आहे. आता अंशुमन म्हणतो, वहिनी काय बोलते आहेस तू आणि कुठल्या जमान्यात जगते आहेस? आता मुलींना वाटतो मी चांगला हँडसम, तर मी काय करू त्याच्यामध्ये, आणि मी पण बनून जातो त्यांच्या स्वप्नातला राजकुमार. बघा मंडळी, चांगल्या भोळ्या मुलींना फसवणार आणि त्यांचा फायदा घेणार, आणि वरून हा बोलतो आहे की माझी काय चुकी आहे, आणि हे सगळं करण्यामध्ये ना याला मजा वाटते आहे. म्हणजे विचार करा, एक त्या चिंगीला प्रेग्नेंट केलं, त्या श्वेताला असं धमकावलं आणि सुष्मितासोबत लग्न केलं. आता तर हद्द करत ना अंशुमन स्वानंदीला म्हणतो की तुम्ही जेव्हा बाहेरच्या मुलींकडे लक्ष देतात ना, त्यावेळेस घरातल्या मुलींकडे लक्ष द्यायला विसरतात, आणि असं माझ्यासारखं नालायक माणसं येऊन ना त्यांचा फायदा घेतात. हे मात्र खरं बोलला हा मंडळी. अंशुमन नालायकच आहे, म्हणून त्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पण स्वानंदी म्हणते, तुला ना हे सगळ्या गोष्टींची शिक्षा नक्की मिळेल. आता ना अंशुमन म्हणतो, ठीक आहे, तेव्हाचं तेव्हा बघू, पण आता मी जातो. सुष्मिता माझी वाट बघत असेल. आफ्टर ऑल माझं नवीन नवीन लग्न झालेलं आहे. आणि ना तिला चिडवत अंशुमन तिथनं निघून जातो. स्वानंदीला खूप संताप होत असतो, पण त्यावेळेस ना तिच्या हातात काहीच नसतं आणि ती काही बोलू पण शकत नाही. इकडे ना मंडळी मल्लिका ना अंशुमनचा वेट करत असते त्याच्या रूममध्ये, हे नक्की कसं झालं, काय झालं हे सगळं ऐकण्यासाठी. आणि अंशुमन तितक्या तिथे येतो. अंशुमन खूप हसत हसत येत असतो. एवढा हसत असतो ना अंशुमन, त्यालाच कळत नसतो की तो किती हसतो आहे. आता मल्लिका ना त्याला अडवते आणि म्हणते, अरे अंशुमन काय झालं, कशासाठी एवढा हसतो आहे? आता अंशुमन काय बोलतो बघा. अंशुमन म्हणतो, जोक झाला आहे. आता मल्लिका म्हणते, कसला जोक? अंशुमन म्हणतो, स्वानंदी नावाचा जोक. तिचा चेहरा बघून ना मला एवढा आनंद झाला आहे ना, काय सांगू तुला. आता मल्लिकाही खुश होते आणि मल्लिका म्हणते, खरंच हे आत्ता तू माझा मुलगा शोभतो आहेस. म्हणजे मंडळी, या मल्लिकाचे एवढे वाईट संस्कार आहेत ना, की त्याने वाईट काम केलं म्हणजे तिच्यासाठी त्याने चांगलं काम केलं, आणि चांगलं काम तर तो कधी करणारच नाही. या जन्मात तरी त्याच्याकडून काही चांगलं काम होणार नाही, कारण मुळात त्याच्या ते रक्तातच नाही आहे की चांगलं तो करेल काही. आता मल्लिका त्याला विचारते, पण हे सगळं तू केलं कसं? अंशुमन म्हणतो, खूप सोपं होतं, आणि सुष्मिता तर माहितीच आहे. आता मल्लिका काय बोलते बघा हा मंडळी. म्हणजे तुझ्यासारख्या बिंडोक मुलाशी लग्न करायला ती मुलगी पण बिंडोकच असणार आहे. म्हणजे मल्लिकालाही माहिती आहे मंडळी की अंशुमन बिंडोकच आहे. आता ना अंशुमनला काय कळत नाही, तिथल्या तिथे तो विषय फिरवते आणि अंशुमन मल्लिकाला सगळं सांगत असतो की त्याने सुष्मिताला कशा प्रकारे इम्प्रेस केलं आणि कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि तो म्हणतो की तिला फक्त थोडासा लालच, पैसा वगैरे दाखवला ना, तर ती लगेच माझ्या जाळ्यात आली. मल्लिका पण म्हणते, हा मंडळी सेम तिच्या आईसारखीच आहे, आणि बरोबरच आहे ना, ते फक्त पैशांसाठीच तर केलं आहे हे सगळं. आता ना इकडे मंदाकिनी पण तिच्या रूममध्ये ना दागिने घालून ना बघत असते, जे दागिने मल्लिकाने मंदाकिनीला दिले असते, आणि तेच बडबड करत असते, माझ्या मुलीने नशीब काढलं वगैरे वगैरे. मंदाकिनी ना ते आरशात बघून हे सगळं बडबड करतच असते. इतक्यात ना स्वानंदी तिकडे येते आणि स्वानंदी म्हणते, आई काय चाललं आहे सगळं, आणि हे दागिने कोणी दिले तुला? आता मंदाकिनी स्वानंदीला म्हणते की तुझ्याकडून तर नाही झालं, सुष्मिताच्या लग्नात मला हा मान मिळाला आहे, आणि ना मल्लिका ताईंनी मला हे सगळं दिलेलं आहे. आता स्वानंदी ते रिटर्न करायला सांगत असते, पण मंदाकिनी कसली ऐकणारी आहे. मंदाकिनी तर त्यासाठीच टपलेली असते. मंदाकिनी म्हणते, हा माझा मान आहे आणि मी का परत देऊ, हे मला मानाने मिळालेलं आहे.
आहे. तुझ्या लग्नात तर नाहीच मिळालं. तुझ्या लग्नात तर फक्त अपमानच सहन केलेला आहे. पण आता मला हा मान मिळतो आहे ना, तर मी सोडणार नाही आहे. आता स्वानंदी तिला खूप समजायचा प्रयत्न करत असते मंडळी. पण मंदाकिनी तिचा काहीही ऐकत नसते. आता स्वानंदी तिला हे पण विचारते, की ना मला आता सरळ-सरळ सगळं सांग, की हे लग्न कसं झालं आणि तू का केलंस? आता ना मंदाकिनी काही तिला सांगायला तयार नसते. आता स्वानंदीकडे काहीही ऑप्शन नसतो मंडळी. स्वानंदी ना रोहनची शपथ घालते मंदाकिनीला. तेव्हा कुठे ना मंदाकिनी ते सगळं सांगायला तयार होते आणि मंदाकिनी सगळं सांगते, की सुष्मिताला कशाप्रकारे फोनवर बोलताना मंदाकिनीने बघितलं होतं आणि सुष्मिताने मैत्रिणीचं नाव सांगून ना टाळाटाळ केली होती. आणि ज्यावेळेस सुष्मिताच्या हातामध्ये तिने सोन्याची अंगठी बघितली होती ना, त्यावेळेस तिला पटलं होतं की हे सगळं चाललेलं आहे. आणि ना त्याने खरंच तिला सोन्याची अंगठी दिलेली असते ना, म्हणून या मंदाकिनीने सुष्मिताचं लग्न लावलेलं असतं. आणि हे सगळं कसं घडलं ना, ते स्वानंदीला सांगतच असते. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर ना एपिसोड इथेच संपतो. आणि आता पुढच्या एपिसोडमध्ये ना समर येणार आहे आणि समरलाही सगळं सत्य कळणार आहे. समरला सत्य कळल्यानंतर ना समर सुष्मिताशी बोलतच असतो. इतक्यात ना अर्पिता आडवी जाते. ॲज युजुअल अर्पिताचं तर माहितीच आहे. आता कुठलीही गोष्ट घडत असली ना, तर तिला मध्ये टोकल्याशिवाय तर जमतच नाही. आणि तिची ना हीच सवय तिला आता खूप महागात पडणार आहे मंडळी. कारण ना स्वानंदी जेव्हा बोलायला जाते ना अर्पिताला, तेव्हा ना समर मध्यस्थी येतो आणि समर म्हणतो त्यांना काहीही बोलायचं आणि ना त्यांच्याशी सांभाळून बोलायचं. त्या माझ्या बायको आहेत आणि मी त्यांची साईड घेणारच. आणि ना आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे. दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची काहीही गरज नाही. आणि ना तिचा हात धरून तिला घराबाहेर काढतो. आणि हा सीन बघायला मंडळी इतकं भारी वाटणार आहे ना, हे तर सगळं पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणारच आहे. पण तुम्हाला ना माझ्या आवाजातले हे एपिसोड ऐकायला आवडत असतील ना मंडळी, तर प्लीज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.